समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया ठळक बातम्या। काँग्रेस पक्षामुळे संविधानाचे नुकसान झाले आहे। 75 वर्षापासून हे सर्व प्रकरण सुरू आहे। नागरिकांपर्यंत, समाजापर्यंत फेक नरेटिव्ह पसरविण्यात आले, भाजप पक्षाला बदनाम करण्यात आले। या सर्व गोष्टीला उजाळा देण्यासाठी येत्या 25 जानेवारी पर्यंत संविधान सन्मान अभियान राबविण्यात येणार आहे। भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी माहिती दिली। राज्यातील प्रत्येक वस्तीमध्ये जाऊन संविधानाचे कलम या सर्व गोष्टीची माहिती देण्यात येणार आहे। तसेच या गोष्टीचा संबंध निवडणुकीशी नाही असेही ते म्हणाले। चर्चासत्र, इन हाऊस संमेलन, वरिष्ठ नेते मंडळी यांची भेट होणार असल्याचेही ते म्हणाले। स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस आणि अलाइड पार्टीजनी संविधानाची पायमल्ली करत, मोडतोड करत, चुकीच्या पद्धतीने संविधान लोकांच्यापर्यंत पोचतं करत त्यांना त्यांच्या भावना भ्रमिष्ट करण्याचं काम केलं, ते संविधान समजून घेण्याची गरज आहे। समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत खऱ्या अर्थानं संविधान पोचतं झालं पाहिजे, ही भावना भारतीय जनता पक्षाची आहे। आणि त्यामुळं ज्या काही गोष्टी झाल्या, जर समजा 370 कलम तात्पुरतं होतं तर त्याला 75 वर्ष का लागलीत, त्यासाठी मोदीजींना प्रधानमंत्री का व्हावं लागलं, UCCचा विषय अजूनही हातावेगळा व्हायचा आहे। संविधान निर्मात्यांना आणि संविधानाला खरंच या गोष्टी अपेक्षित होत्या काय? आणि ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी संविधानाला कधी मानलंच नाही, स्वीकारलं नाही, आत्मसात केलं नाही, ते लोक जर म्हणतील की संविधान बचाना है, तर या चुकीच्या गोष्टी या देशातली किंवा राज्यातली जनता कदापिही सहन करणार नाहीत। आणि त्यामुळे संविधान खऱ्या अर्थानं समजावून सांगण्यासाठी, संविधान खऱ्या अर्थानं शेवटच्या माणसापर्यंत पोचतं करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं संविधान सन्मान अभियान हे सुरू केलेलं आहे। आणि 11 जानेवारी ते 25 जानेवारीपर्यंत आम्ही लोकांच्यापर्यंत हे अभियान पोचतं करणार आहोत। या राज्यातल्या सगळ्या लोकांच्या विविध वस्त्यांच्यापर्यंत आम्ही संविधानातली कलमं, त्यातली प्रास्ताविका, त्यातल्या गोष्टी योग्य पद्धतीने, रास्त पद्धतीने, पारदर्शी पद्धतीने पोचत्या करण्याचं आम्ही काम करणार आहोत। काही इंटलेक्च्युअल्स लोकांच्या भेटीगाठी, त्यांच्याशी चर्चासत्र आणि इन हाऊस संमेलनं देखील या माध्यमातून, आणि त्यासाठी देशभरातली आमची ज्येष्ठ नेता मंडळी, मग प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील, अमितभाई शाह असतील, माननीय नितीनजी गडकरी असतील, किंवा मग या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, हे देखील या अभियानाच्या माध्यमातून देशभर आणि आपल्या राज्यामध्ये सभा घेतील।